डॉली भीतीने रडू लागते. अरविंदला काहीच कळत नाही. आपण हे घर सोडून आत्ताच निघायचंय. मला नाही राहायचं इथं. इथं काहीतरी बाधा आहे. भुताटकी. मी तुला अगोदरच सांगणार होते, पण योग्य वेळी सांगावं म्हटलं. पण आता वेळ निघून गेली. चल लवकर इथून बाहेर पड, नाहीतर आपण हाकोनाक बळी जाऊ. हे बघ सुश, तुझं काहीतरी गैरसमज झालाय. इथे काही बाधा भुताटकी नाहीये. तू एखादं स्वप्न पाहिलं असशील. थोडा वेळ विश्रांती घे, मग बरं वाटेल. मी कॉफी आणतो. आणि तो किचनमध्ये जातो. तोच त्याचा गळा कोणीतरी सपकन कापतं आणि धाडकन जमिनीवर अरविंद कोसळतो. छोटी डॉली ही बेडरूममध्ये मरून पडलेली असते आणि सुषमा हळूहळू चालत चालत बेडरूममध्ये जाते. आरशासमोर उभी राहून विचित्र आवाज आणि चेहरा करत स्वतःचाच गळा कापून